हॅलो डिअर चिल्ड्रन, वेलकम बॅक. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ 16 शब्दांचा खेळ या पाठाचा अभ्यास करणार आहोत. शब्दांचा खेळ म्हणजे शिकण्यासाठी आपण जेव्हा एखादे सेंटेन्स वाचतो लिहितो त्याच्या अगोदर शब्दांचा खेळ म्हणजेच पझल वगैरे द्वारे नवीन नवीन शब्द शिकायचे असतील तर अनेक खेळ असतात. तर ते खेळ खेळून कशाप्रकारे शिक्षण म्हणजे वाक्य पूर्ण केलं जातं किंवा शिकले जाते. तर ह्या पाठामध्ये हेलन केलर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे त्यांनी शब्दांच्या खेळातून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं किंवा शिक्षण पूर्ण केलं. कारण हेलन केलर ही एक अंध म्हणजे ब्लाइंड, डेफ अँड डम अशी मुलगी होती. म्हणजे तिला ना ऐकता येत होतं, ना बोलता येत होतं आणि दिसतही नव्हतं. आणि अशा वेळेला तिने ह्या सर्व तिन्ही ट्रिपल असं हँडिकॅप्ट जे तिला होते त्यावर तिने मात करून किंवा फाईट करून कशाप्रकारे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं ते या पाठात तिने सांगितलेलं आहे. शब्दांचा खेळ हेलन केलर 20व्या शतकावर आपल्या अलौकिक कार्याने आणि व्यक्तिमत्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तीचा प्रभाव पडला त्यामध्ये हेलन केलर यांचे नाव अग्रगण्य आहे. म्हणजे 20th सेंचुरीमध्ये आपल्या अलौकिक म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी. कारण तिने काय केलं होतं, ती ब्लाइंड होती, मुकी होती, बहिरी होती, ना बोलता येत होतं, दिसत होतं, ऐकू येत होतं, तरीसुद्धा अशी अलौकिक म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी होती ती, की त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी कार्यामुळे तिने आणि व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटीमुळे ज्या लोकोत्तर व्यक्तीचा प्रभाव पडला म्हणजे ज्या लोकांमध्ये तिचा प्रभाव इम्प्रेशन पडलं त्या लोकांमध्ये किंवा त्यामध्ये असे अनेक लोक होते की ज्यांनी काही काही आपल्या लाईफमध्ये अलौकिक एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काहीतरी केलं होतं. आणि अशा लोकांमध्ये या हेलन केलरचा जास्त प्रभाव म्हणजे इम्प्रेशन पडलं होतं. कारण हेलन केलरचं नाव अग्रगण्य होतं म्हणजे फेमस होतं, जास्त फेमस. सगळ्यात पहिलं हेलन केलरचं नाव घेतलं जायचं त्यावेळेला. अंधत्व, मुकेपणा आणि बहिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाशी, अंधत्व म्हणजे ब्लाइंड, मुकेपणा म्हणजे डम आणि बधिरत्व म्हणजे डेफ असे तिहेरी म्हणजे ट्रिपल हँडिकॅप्ट असे तिन्ही बाजूने ती हँडिकॅप्ट होती. आणि अशा हँडिकॅपच्या म्हणजे अपंगत्व किंवा हँडिकॅपला सामना देत म्हणजे फाईट करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ती ग्रॅज्युएट झाली. म्हणजे ना दिसत होतं, बोलता येत होतं, ऐकू होतं, तरीसुद्धा तिने कशाप्रकारे आपलं शिक्षण पूर्ण केलं. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षण पर्वाचे थक्क करणारे अनुभव. अंधारातून प्रकाशाकडे नेणारे म्हणजेच तिचं लाईफ एक अंधार होतं, अंधारीच होतं कारण ती ब्लाइंड होती. आता ब्लाइंड म्हणजेच दिसत नव्हतं, म्हणजे तिच्या पूर्ण लाईफमध्ये अंधारच. तर त्या अंधारातून प्रकाशाकडे म्हणजे जेव्हा तिने शिक्षण घेतलं तेव्हा तिला एक प्रकारे असं वाटलं की आपल्या लाईफमध्ये पण प्रकाश आहे. तर त्या प्रकाशाकडे नेणारं पर्व म्हणजे तो एक प्रवास होता, एक जर्नी होती की ती कशाप्रकारे आंधळी होती तरीसुद्धा ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. तो जो एक जर्नी होती ती थक्क करणारी म्हणजे एकदम इमॅजिन पण आपण करू शकत नाही. यू जस्ट इमॅजिन की तुम्ही जर 10 मिनिट जरी डोळे बंद केले तरीसुद्धा तुम्हाला पूर्ण अंधार दिसेल आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही. तर अशा या ब्लाइंड मुलीने, डेफ अँड डम अशा मुलीने हे शिक्षण पर्व म्हणजे पूर्ण ही जर्नी कशाप्रकारे कंप्लीट केली ते थक्क करणारे होते. म्हणजे आश्चर्यकारकरित्या हे आश्चर्य किंवा थक्क किंवा नवल वाटणारे होते. ह्याचे अनुभव एक्सपिरियन्स तिने या द स्टोरी ऑफ माय लाईफ या आत्मकथनात मांडले आहेत. तिने आत्मकथा म्हणजे ऑटोबायोग्राफी लिहिली, त्यामध्ये तिने हे सर्व एक्सपिरियन्स तिला जे अनुभव आले शिक्षण कंप्लीट करताना ते अनुभव तिने या आत्मकथनात म्हणजे ऑटोबायोग्राफीमध्ये मांडले आहेत किंवा लिहिले आहेत. त्याचा मराठी अनुवाद श्री माधव कर्वे यांनी माझी जीवन कहाणी या पुस्तक रूपाने केला आहे. त्याचा अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन श्री माधव कर्वे यांनी केलेलं आहे. ते इंग्लिशमध्ये बुक होतं, त्यांचं ट्रान्सलेशन त्यांनी या माझी जीवन कहाणी या पुस्तकामध्ये माधव कर्वे यांनी केलेलं आहे. प्रस्तुत उतारा माझी जीवन कहाणी हेलन केलर, अनुवाद माधव कर्वे या पुस्तकातून घेतले. हा लेसन आहे तो माझी जीवन कहाणी हे जे हेलन केलरचं ट्रान्सलेट केलेलं बुक आहे त्याच्यामधून घेतलेलं आहे. अपंगत्वामुळे भाषा शिक्षणात येणारे अडथळे. अपंगत्व म्हणजे हँडिकॅपमुळे भाषा शिक्षणामध्ये म्हणजे भाषा शिकताना, लँग्वेज शिकताना की ती दिसत नसताना ती आणि ऐकू पण येत नव्हतं आणि बोलू पण शकत नव्हती. तर इमॅजिन करा तिला कशा प्रकारे शिकवायचं. ते एक मोठं
प्रॉब्लेम किंवा एक मोठी टास्क होती आणि अशा शिक्षणात येणारे अडथळे म्हणजे डिफिकल्टी, या अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी व त्याच्या शिक्षिकेने केलेले प्रयत्न, या डिफिकल्टीज दूर करून किंवा सॉल्व करून, प्रॉब्लेम सॉल्व करून, त्यांची जी शिक्षिका होती, त्यांना एक शिक्षिका शिकवण्यासाठी येत होती, त्यांनी केलेले प्रयत्न याचे वर्णन या पाठात केलेले आहे. तर हेलन केलर was an American author, political activist, and lecturer. She was the first deaf blind person to earn a Bachelor of Arts degree. ही जी हेलन केलर होती ती when she was 19 months old, ओके, 19 months old असताना त्यावेळेला तिला हाय फिवर होता आणि त्या हाय फिवरमध्ये ती काय झाली, ब्लाइंड बनली किंवा तिच्या डोळ्याला प्रॉब्लेम झाला आणि तेव्हापासून ती ब्लाइंड बनली होती. आणि ती ब्लाइंड, डेफ अँड डम असल्यामुळे एक प्रकारे रेस्टलेस असायची, नेहमी खूप गोंधळ घालणारी, गडबड करणारी किंवा हायपर ॲक्टिव्ह आपण म्हणतो तशा प्रकारे ती होती. पण तिच्या लाईफमध्ये ॲनी सुलिव्हन म्हणून एक टीचर आली आणि त्या टीचरने तिचं लाईफ काय केलं, पूर्ण बदलून गेलं. ही ॲनी सुलिव्हन जी तिची टीचर होती, ती ॲनी सुलिव्हन वेन शी वॉज 5 years old, म्हणजे ॲनी सुलिव्हन ऑल्सो जेव्हा ती 5 वर्षाची होती ती टीचर, दॅट टाईम ऑल्सो तिला काय झालं, हाय फिवर होता आणि त्या हाय फिवरमुळे तिच्या डोळ्यांना प्रॉब्लेम झाला आणि तिला डोळ्यांनी क्लिअर दिसायचं बंद झालं, ब्लेअर असं दिसायला लागलं, अस्पष्ट असं दिसायला लागलं. त्यामुळे ती लिहू शकत नव्हती आणि रीड पण करू शकत नव्हती, म्हणजे पार्शली ब्लाइंड झाली ती, टोटली ब्लाइंड नाही तर पार्शली, म्हणजे तिला अस्पष्ट किंवा क्लिअर दिसत नव्हतं. ओके, म्हणजे तीसुद्धा, तिची टीचरसुद्धा त्याच कंडिशनमध्ये होती आणि तरीसुद्धा तिने ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं आणि मग ती ॲनी सुलिव्हन हेलन केलरला शिकवण्यासाठी येऊ लागली. माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे माझ्या बाई ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हन मला शिकवायला आल्या तो दिवस. म्हणजे हेलन केलर म्हणते की माझ्या लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आठवणीतला म्हणजे रिमेंबरेबल किंवा अशा आठवणीत राहणारा दिवस म्हणजे मी कधीही न विसरू शकणारा दिवस कोणता होता आणि व्हेरी इम्पॉर्टंट डे असा की ज्यावेळेला ॲनी सुलिव्हन ह्या ज्या टीचर मला शिकवायला आल्या तो दिवस. कारण त्या जर आल्या नसत्या तर हेलन केलर म्हणजे ती म्हणते की मी शिकू शकले नसते आणि माझ्या लाईफमध्ये अंधारच असता, म्हणजे मी ब्लाइंड होती, मला पुढे प्रकाश दिसलाच नसता किंवा मी शिकू शकले नसते. तर तो माझ्या लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस. 2 अगदी परस्पर विरोधी आयुष्य कशी एकत्र येतात याचं मला नवल वाटतं. परस्पर विरोधी म्हणजे एकमेकापासून वेगळे, की ही जी आहे ॲनी सुलिव्हन ती ब्लाइंड होती, इवन हेलन केलर पण, ह्या दोन्ही परस्पर विरोधी म्हणजे टोटली डिफरंट अशा होत्या, की ही छोटी होती ती मोठी होती आणि ही ॲज अ टीचर ती आली होती, एक छोटी ब्लाइंड अशी मुलगी होती. हे परस्पर विरोधी म्हणजे एकमेकापासून वेगळ्या अशा हे 2 लाईफ एकत्र येतात आणि याचं मला नवल वाटतं की मी कशा प्रकारे म्हणजे तिच्याशी तिने मला शिकवलं आणि मी शिकत गेली, ह्याचं मला नवल वाटतं असं हेलन केलर म्हणते. 3 मार्च 1887 म्हणजे 3 मार्च 1887 मला 8वं वर्ष लागायला 3 महिने बाकी होते. म्हणजे हेलन केलर वॉज 7 years old, 8 years कंप्लीट व्हायला 3 months बाकी होते. दॅट टाईम शी केम. त्या दिवशी दुपारी मी पोर्चमध्ये उभी होते. दॅट हेलन केलर वॉज स्टँडिंग इन द पोर्चमध्ये, बाल्कनीमध्ये मी उभी होती, शांत, कशाच्या तरी अपेक्षा म्हणजे एक्सपेक्टेशन, ओके, की आपण काहीतरी एक्सपेक्ट करत असतो, कोणीतरी येणार, असे काहीतरी आशा अशी मला होते आणि त्यामध्ये मी तिकडे पोर्चमध्ये उभी होती. आईच्या खाणाखुण्या आणि घरातल्या लगबगीवरून आज काहीतरी वेगळं घडणार याचा मला साधारण अंदाज आला ना. आईच्या खाणाखुण्या म्हणजे हेलन केलर ती जेव्हा छोटी होती, वेन शी वॉज स्मॉल दॅट टाईम, ती कशा प्रकारे शिकायची, तर बोटांच्या उंगली के जरिए अक्षर बनाना, ओके, सपोज 2 उंगली से ए बनाना, फिर बी, डब्ल्यू, वॉट एवर इट इज़, मतलब उंगलियों से अक्षर अल्फ़ाबेट बना के वो सीख रही थी. तर आईच्या खाणाखुणा म्हणजे इशारे, ओके, ती बघू शकत नव्हती, ऐकू शकत नव्हती, तरीसुद्धा आईच्या इशाऱ्यावरून, तिच्या हाताच्या इशाऱ्यावरून आणि घरातली लगबग म्हणजेच एकदम गडबड गोंधळ. घरातली लगबग म्हणजे घरामध्ये फॉर एक्झाम्पल जर तुमच्या घरामध्ये कुठला प्रोग्राम असेल, लग्न असेल, तर तुमच्या घरात घाई गडबडी सुरू असते.
कोणी सगळे घाईत असतात, म्हणजे कोणाची काय तयारी चाललेली असते, कोणी ड्रेसिंगमध्ये गडबडीत असतं, कोणी बाहेर जाण्याच्या तयारीत असतं. इव्हन इन स्कूल ऑल्सो सपोज ॲन्युअल डे प्रोग्राम आहे आणि त्यावेळेला तुम्ही 5 वाजता प्रोग्राम असतो, तर दुपारी 3 वाजल्यापासून तुमची सगळी तयारी चालली असते, सगळे गडबडीत असतात. ओके, त्याला म्हणतात हसल बसल. ओके, आज काहीतरी तिने लक्षात आलं की ह्या गडबडीवरून समथिंग इज गोइंग टू हॅपन, म्हणजे काहीतरी आज घडणार आहे की काहीतरी होणार आहे असा अंदाज, म्हणजे तिला थोडंसं चाहूल लागली किंवा अंदाजा आया. म्हणून मी दारापाशी जाऊन पायऱ्यावर वाट पाहत राहिली. म्हणून हेलन केलर दरवाजापाशी म्हणजे नियर द डोर ती जाऊन स्टेअरकेसवर वाट बघत राहिले. अचानक पोर्च झाकून टाकणाऱ्या हनिस्कल वेलींच्या जाळ्यामधून ऊन वाट काढत आलं. आता तिथे चित्रामध्ये तुम्हाला हनिस्कल फुलांची क्रिपर दिसते आहे. तर ती फुलं इतकी भरलेली आहेत की अशा प्रकारे जसं नीट आहे, म्हणजे त्या फुलामधून जिथे जिथे वाट आहे किंवा जिथे जिथे वे आहे तिथून ते ऊन म्हणजे सन येत आहे आणि ते वाट काढत, म्हणजे त्या जाळीमधून किंवा हनिस्कल फुलामधून जिथून त्याला वाट मिळत आहे असं ऊन येऊन तिच्या चेहऱ्यावर, माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर, म्हणजे ती मान वर करून बघत होती. ॲक्च्युली ती बघू शकत नव्हती, तरीसुद्धा ती अंदाजा घेत होती की कोणीतरी येणार आहे किंवा कशाचा तरी आवाजाची ती वाट बघत होती आणि त्या चेहऱ्यावर तिच्या त्या ऊन पडत होतं. नकळत माझी बोटं बाजूच्या सवयीच्या पानावरून आणि वसंत ऋतूचं स्वागत करायलाच उमलाव्यात तशा कळ्यावरून फिरली. जिथे जी हनिस्कलची वेल क्रिपर होती, नकळत मतलब अचानक तिची बोटं त्या सवयीप्रमाणे, मतलब रोज का रुटीन ना, शी इज टू गो आउट अँड तिला बघू शकत नव्हती, पण ती बोटं पाण्यावरून किंवा त्या फुलांच्या कळ्यावरून ती बोटं फिरवत होती. अशी ती म्हणजे वसंत ऋतूचं स्वागत, वसंत ऋतू म्हणजे अ, अ, त्या सीझनचं. ओके, ती वाट बघत होती. वसंत ऋतू म्हणजे स्प्रिंग सीझनची ती जसे कळ्या उमलत आहेत, फुलं ब्लूम होण्यासाठी जशा वाट बघत आहेत, अशा फुलावरून किंवा अशा कळ्यावरून उमलणे म्हणजेच टू ब्लूम. ओके, तर त्या कळ्यावरून ती हात फिरवू लागली. रोजच्यासारखी रुटीन, रोजचं नकळत तिच्या पानावरून वसंत ऋतूचं जसं स्वागत करावं त्याप्रमाणे ती कळ्यावर बोटं फिरवू लागली. भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवला आहे याची काही मला कल्पना नव्हती. आता तिला कळत नव्हतं की माझ्या फ्युचरमध्ये काय चमत्कार किंवा काय मॅजिक होणार आहे, काय होणार आहे, हे मला काहीच याची आता कल्पना नव्हती तिला, कारण तोपर्यंत ॲनी सुलिव्हन आणि तिची भेट झाली नव्हती. म्हणून तिला असं वाटत होतं की माझ्या लाईफमध्ये काय होणार आहे त्याची तिला काहीही कल्पना नव्हती. त्याआधी काही आठवडे रागानं आणि कडवटपणानं मन इतकं वेगळं झालं होतं की त्या स्वतःशीच चाललेल्या सततच्या झगड्यांना मी अगदी थकून गेले होते. त्याआधी काही आठवडे म्हणजे ॲनी सुलिव्हन येण्या अगोदर काही आठवडे म्हणजे सम वीक्स अगो, बिफोर सम वीक ती रागानं म्हणजे रागात होती की तिला माहीत होतं माय लाईफ म्हणजे माझं लाईफ आता काय आहे, एकदम अंधारात आहे, मी काही करू शकत नाही, ना बोलू शकत ना बघू शकत आहे. आणि कडवटपणा म्हणजे बिटरनेस, की नॉट एक्झॅक्टली कडू होतं तोंड, म्हणजे काय होतं मनामध्ये एक आपण म्हणतात ना की ती नर्वस होती की मी काहीच करू शकत नाही किंवा मला काही बोलता येत नाही, काही बघू शकत नाही, ऐकू शकत नाही. मन कडवट म्हणजे बिटरनेसनं भरलेलं होतं, व्यग्र झालं होतं, म्हणजे टू बी इनग्रॉस, भरलं म्हणजे फक्त त्याच विचाराने भरलं होतं. त्याच विचार मनामध्ये होते की मी काही करू शकत नाही, मला काहीच येत नाही आहे, किंवा मला कोणी शिकवू शकत नाही किंवा मी शिकू शकत नाही. हे सगळं स्वतःशीच चाललेलं आहे, स्वतःशी म्हणजे अपने आप खुद से. ओके, चाललेल्या सततच्या म्हणजे एव्हरी टाईम झगडा म्हणजे फाईट, स्वतःशीच ती फाईट करत होती म्हणजे लढत होती का नाही, तर ओन्ली शी वॉज थिंकिंग दॅट की मी काहीच करू शकत नाही, हे असंच चालणार का, माझं कसं होणार, म्हणजे मी काही बघू शकत नाही, बोलू शकत नाही, काहीच करू शकणार नाही आहे का, या विचारानं, या झगड्यानं, म्हणजे ही सततची जी स्वतःबरोबर जी फाईट होती, त्यामुळे मी अगदी थकून गेले होते. शी वॉज टायर्ड. ती म्हणते की मी खूप थकून गेले होते, टायर्ड झाले होते. दाट धुकं असताना तुम्ही कधी समुद्रावर गेलात का? आता ती विचारते की दाट धुकं म्हणजे फॉग, ज्यावेळेला खूप फॉग असतो मॉर्निंगच्या वेळेला किंवा इव्हनिंगच्या वेळेला,
तुम्ही जेव्हा कधी समुद्रावर गेलात का, म्हणजे सीशोरला गेलात का, जेव्हा तिथे खूप फॉग आहे आणि त्या फॉगमध्ये तुम्ही गेलात का कधी समुद्रावर, अशा वेळी वाटतं की सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला वेढलंय, की जर तुम्ही तिकडे गेलात तर काय वाटतं की सहज, म्हणजे असं वाटतं की इझिली हा जो पांढरा फॉग आहे, अंधार, एक प्रकार काळा डाक अंधार असतो, पण जेव्हा फॉग असतो ना, एकदम सगळीकडे व्हाईट व्हाईट असा फॉग असतो, तेव्हा ते हेलन केलर अशी म्हणते, इमॅजिन करते की पांढरा अंधार तो कसा आहे, डार्क अंधार नहीं है, तर पांढरा अंधार मीन्स ऐसे फील होता है कि इजीली कोई हमें उस वाइट कलर के अंधेरे से वेढलंय, म्हणजे घेर रखा है, आणि तशा धुक्यातून जहाज वाट काढत किनाऱ्याच्या दिशेनं येत असतं, और वहाँ ऐसे दिखाई देता है की कोई जहाज म्हणजे बोट त्या फॉगमध्ये अडकले, बिकॉज ऑफ फॉग त्यांना रस्ता मिळत नाही आहे, ते फाइंड आउट करू शकत नाही की किनारा कुठे आहे. ओके, आणि त्या किनाऱ्याच्या दिशेने वाट काढत काढत एखादं जहाज के बोट काय करत आहे, किनाऱ्याच्या दिशेनं येताना दिसत आहे, असं समटाईम म्हणजे फील होतं जेव्हा फॉग असतं तेव्हा. किनारा गाठेपर्यंत ताण असतो, म्हणजे जर त्या बोटीमध्ये जे लोक असतात, ओके, ते किनारा येईपर्यंत किनारे तक आते आते त्यांच्यावर ताण असतो, म्हणजे टेन्शन असतं की बहुत सारा फॉग आहे आणि इसमें रास्ता दिखाई नहीं दे रहा है, आपण कुठे जातोय काहीच माहीत नाही, किनारा कुठे आहे, कोणत्या दिशेला आहे, हे जेव्हा कळत नसतो तेव्हा ते किनारा गाठेपर्यंत, गाठणे म्हणजे टू रीच, त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत टेन्शन असते, छाती धडधडत असते, हार्टबीट वाढलेले असतात की पोहोचू की नाही, काय होणार, की दुसरीच कुठे आपली बोट जाईल का, या टेन्शनने छाती धडधडत असते, म्हणजेच हार्टबीट वाढलेले असतात, वाटतं आता काय होणार, आणि अशा वेळेला वाटतं ना व्हॉट विल हॅपन, काय होणार नक्की. शिक्षणाला सुरुवात करण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती. म्हणजे हेलन केलर काय म्हणते की जेव्हा मी शिक्षणाला सुरुवात केली, कधी जी हॅनी सुलिव्हन आली शिकवायला, त्याच्या आधी माझी, बिफोर दॅट, वेन आय स्टार्टेड लर्निंग, बिफोर दॅट माझी अवस्था, माझी कंडिशन कशी होती, सेम लाईक दॅट फॉगमध्ये सापडलेल्या बोटीसारखी, की त्या बोटीला रस्ता माहीत पडत नाही आहे, बोट किनाऱ्यावर येण्यासाठी म्हणजे ते धडपडत आहेत की कधी पोचू, तशा प्रकारे माझी कंडिशन होती की मी शिकण्या अगोदर सेम कंडिशन, की मी काय करणार आहे, माझं काय होणार आहे फ्युचरमध्ये, अशी त्या जहाजासारखी, त्या बोटीसारखी माझी कंडिशन होती. फरक इतकाच की माझ्याकडं होकायंत्र वगैरे काहीच नव्हतं. त्या बोटीमध्ये होकायंत्र असते, वडील बाय होकायंत्र, कंपस म्हणजे दिशा दाखवण्यासाठी, चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, आणि इवन फॉग वगैरे तुम्हाला दिसतोय चित्रामध्ये. तर ते होकायंत्र म्हणजे कंपास, तर ते कंपास जे असते त्यामध्ये बरोबर दिशा दाखवली जाते. आणि हिच्याकडे काय होतं, ती म्हणते, हेलन केलर सांगते, माझ्याकडे तसं होकायंत्र वगैरे नव्हतं की मला कोण दिशा दाखवणार किंवा कुठे जाणार, मला काहीच माहीत नव्हतं. आणि मग बंदर किती जवळ आले, बंदर म्हणजे डॉक, ओके, ते बंदर म्हणजे डॉक, जिथे सर्व बोटी थांबतात, ते किती जवळ आले, मी पोचले की नाही, म्हणजे लाईफमध्ये मी कुठे जाणार आहे, मला कुठला किनारा मिळणार आहे, हे मला काहीच माहीत नव्हतं, तेही कळायला मार्ग नव्हता, म्हणजे मला काहीच कळायला मार्ग नव्हता. आय वॉज नॉट शुअर अबाउट माय फ्युचर, म्हणजे मला कळायला मार्ग नव्हता की माझं फ्युचरमध्ये काय होणार आहे. प्रकाश हवा आहे मला, असं माझ्या आत्म्याचं निशब्द आक्रंदन, निशब्द म्हणजे ती बोलू शकत नाही, विदाऊट वर्ड, असं आत्म्याचं, म्हणजे माझ्या मनामध्ये असंच वाटत होतं की मला प्रकाश हवा आहे, की माझ्या लाईफमध्ये मला प्रकाश बघायचा आहे किंवा काहीतरी करायचं आहे, असं माझं आत्मा, म्हणजे माझं इनसाइड माइंड, आपण म्हणतो ना अंतर्मन, मन में मैं आक्रंदन मतलब आवाज, एक म्यूट लॅमेंटेशन किंवा एक आवाज निशब्द असा आवाज मनमी हो रहा था. नेमक्या त्याच हव्याशा क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी नाव निघाले. नेमक्या म्हणजे एक्झॅक्ट दॅट टाईम ओनली, अशाच प्रेमाच्या प्रकाशात, म्हणजे कुणीतरी माझ्याजवळ, ती ॲनी सुलिव्हन आल्यामुळे त्यांचं लाईफ काय झालं होतं, एक प्रकारे प्रकाशामध्ये नाव निघालं होतं, म्हणजेच काय, ब्राईट झालं होतं, किंवा त्यांना असं वाटलं होतं की आपल्याला कोणीतरी प्रेमाची जवळची व्यक्ती मिळालेली आहे, आणि त्यामुळे त्याच क्षणी, ज्या वेळेला त्यांना त्यांचं स्वतःचं मन अस्थिर होतं किंवा अस्वस्थ होतं, अशा वेळेला त्यांना नवीन प्रकाश जसा
दिसला. माझ्याजवळ कुणीतरी येतंयसं मला जाणवलं. तिला लक्षात आलं, की जाणवलं म्हणजे तिला एहसास होणं किंवा कळलं, की कोणीतरी आपल्याजवळ येत आहे. आईच आहे असं समजून मी हात पुढे केला. तिला वाटलं आई आहे का? कारण ती बघू शकत नव्हती ना. तर तिने काय केलं, आई समजून तिचा हात पुढे केला. तर दुसऱ्याच कुणीतरी माझा हात हातात घेतला. मी आईने हात पकडावा म्हणून हात पुढे केला होता, हेलन केलर म्हणते. तर माझा दुसऱ्याच कोणी हात पकडला आणि मला उचलून कडेवर घेतलं आणि मला कोणीतरी उचलून कमरेवर घेतलं. ह्याच माझ्या बाई ॲनी सुलिवान. त्या मला शिकवायला आल्या होत्या. त्याच त्या तिच्या टीचर ॲनी सुलिवान आणि त्या त्या दिवसापासून तिला शिकवायला आल्या होत्या. त्याहीपेक्षा जास्त माझ्यावर मायेची पाखर घालायला, म्हणजे शिकवण्यापेक्षा ती माझ्यावर मायेची पाखर घालायला आली होती. म्हणजेच काय, प्रेम करायला आली होती. कारण इमॅजिन करा, जी मुलगी बोलू शकत नाही, बघू शकत नाही किंवा ऐकू शकत नाही, अशा मुलीला शिकवायचं म्हणजेच कितीतरी पेशन्स हवे होते. ओके. त्या मुलीला समजून घेणं गरजेचं होतं. म्हणून ती म्हणते, की जेव्हा ती प्रेम करेल टीचर, तेव्हाच ती तिला शिकवणार. जर तिच्यावर प्रेम केलं नसतं तर ती शिकवू शकली नसतीच. कारण तिला राग आला असता, की ही बोलत नाही, काही नाही करत, हिला शिकवायचं म्हणजे बापरे! तर ती मायेची पाखर म्हणजे प्रेम करायला आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच बाई मला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. सेकंड डेला, नेक्स्ट डेला त्या सकाळी सकाळी काय केलं, बाईंनी आपल्या खोलीत त्या हेलन केलर म्हणते मला घेऊन गेल्या. त्यांनी मला एक बाहुली दिली. त्या बाईने तिला एक डॉल दिली. पार्किन्स इन्स्टिट्यूशनमधल्या अंध मुलांनी माझ्यासाठी ही भेट पाठवली होती. पार्किन्स इन्स्टिट्यूशन अंध मुलांचं एक इन्स्टिट्यूशन होतं. तिथे सर्व अंध मुलं होती. त्या इन्स्टिट्यूशनमधल्या मुलांनी ही भेट किंवा एक गिफ्ट म्हणून ती बाहुली ॲनी सुलिवानबरोबर पाठवली होती. बाहुली लॉरा ब्रिजमननं सजवली होती. ही लॉरा ब्रिजमन ऑल्सो ब्लाइंड होती. तर ही जी लॉरा होती त्या पार्किन्स इन्स्टिट्यूशनमध्ये होती आणि तिने त्यावेळेला ती ह्या कोणाला पाठवली होती, हेलन केलरला ही बाहुली डॉल सजवली होती. म्हणजे ती चांगली डेकोरेट किंवा वेल ड्रेस्ड वगैरे तिला घालून अशी ती पाठवली होती. आता ही लॉरा ब्रिजमन कोण होती? लॉरा ब्रिजमन इज नोन ॲज द फर्स्ट डेफ ब्लाइंड अमेरिकन चाइल्ड, ओके, to gain a significant education in the English language 50 years before the more famous Helen Keller. Laura was left deaf blind at the age of 2 years. Means Laura also when she was 2 years old त्यावेळी तिला पण फिवर आला होता आणि त्या हाय फिवरमुळे ती ब्लाइंड झाली होती. म्हणजे अशा प्रकारे हे सर्व त्या पार्किन्स इन्स्टिट्यूशनमध्ये ही सुद्धा लारा होती आणि तिने ती बाहुली तिला पाठवली होती. अर्थात हे सगळं मला कालांतर, हे त्यावेळेला हे कळलं नाही की लॉरा कोण होती का कोणी पाठवली ती. तिला बाईने सांगितलं लॉराने पाठवले, परंतु तिला त्यावेळेला कळलं नाही की लॉरा कोण आणि काय. नंतर कालांतरा म्हणजे आफ्टर मेनी इयर्स तिला ते कळलं किंवा समजलं की ही लॉरा कोण होती. मला जी डॉल किंवा बाहुली तिने सजवून पाठवली होती. थोडा वेळ मी त्या बाहुलीशी खेळल्यावर बाईंनी बोटांनी हळूच माझ्या हातावर अक्षरं जुळवली. ती थोडा वेळ त्या बाहुलीशी खेळल्यावर हेलन केलर खेळली डॉलबरोबर आणि मग बाईंनी काय केलं, तिच्या बाईंच्या बोटांनी हेलन केलरच्या हातावर अक्षरं जुळवली म्हणजे अरेंज केली. DOLL अशी अक्षरं तिने जुळवली, अरेंज केली. हा बोटांचा खेळ मला फार आवडला. हाच तो शब्दांचा खेळ. हे शब्द तिने अक्षरं कुठे लिहिली, हातावर. हा जो खेळ हा तिला खूप आवडला की काहीतरी नवीन खेळ आहे. मी बाईप्रमाणे बोटं फिरू लागले आणि हेलन केलर पण बाई जशा लिहित होते तसे बोटं फिरवू लागली. शेवटी जेव्हा एकदा मी ती अक्षरं बरोबर काढली आणि मग तिला लक्षात आलं की बाई जी काढते अक्षरं तिने प्रॅक्टिस केली आणि शेवटी म्हणजे ॲट लास्ट तिने वन्सची रिटर्न म्हणजे तिने बरोबर ती अक्षरं काढल्यानंतर तेव्हा बालसुलभ आनंद, बालसुलभ म्हणजे चाइल्डहुड. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही कुठली गोष्ट केल्यानंतर जो आनंद होतो त्याच्यापेक्षा तुम्ही जेव्हा लहान असतात, ओके, 7 इयर्स 5 इयर्स किंवा फर्स्ट स्टँडर्डमध्ये किंवा सेकंड स्टँडर्डमध्ये, तेव्हा तुम्ही केल्यानंतर जो आनंद होतो तो लहान वयातला तो बालसुलभ हॅपीनेस, ओके, वेन यू आर अ चाइल्ड, ओके, चाइल्ड लाईक जो हॅपीनेस असतो तो आनंद.
आणि अभिमान, अभिमान म्हणजे प्राऊड झालं, फील झालं की मी पण करू शकते. जसं बाई करते, ॲनी सुलिव्हान माझ्या हातावर लिहिते, माझे टीचर जसं लिहू शकते तसं मीही लिहू शकते. हे जेव्हा तिला कळलं तेव्हा तिला अभिमान म्हणजे प्राऊड फील झाला. धावतच जिना उतरून मी आईपाशी गेले. लगेच ती जिना उतरली, स्टेअरकेसवरून खाली गेली आणि आईजवळ धावत गेले. कशासाठी? दाखवण्यासाठी. तिच्यासमोर हात धरून त्यावर पुन्हा एकदा मगाशीच अक्षरं बोटांनी जुळवून लिहिली आणि परत धावत आईजवळ तिचा हात घेतला आणि आईच्या हातावर पण ती मगाशी म्हणजे बिफोर सम टाईम ती जी अक्षरं शिकली होती किंवा अरेंज करून तिने लिहिली होती, तीच अक्षरं तिने बोटांनी जुळवून लिहिली. म्हणजे परत अरेंज करून किंवा व्यवस्थित ती जशी लिहिली होती पहिली तशीच्या तशी तिने आईच्या हातावर लिहिली. हा तिला अतिशय आनंद, यामुळे तिला अभिमान किंवा प्राऊड फील झालं होतं. मी एक शब्द जुळवत होते. हे काही मला त्यावेळी माहीत नव्हतं. म्हणजे हेलन केलरला माहीत नव्हतं की हे शब्द जी जुळवत होती किंवा एकमेकापुढे अरेंज करत होती, तिला कळत नव्हतं की मी हे काय करते, शब्द जुळवत आहे. तिला शब्दांचा खेळ वाटत होता, तो समथिंग एक गेम वाटत होता. काहीतरी ती लिहिते आणि त्याप्रमाणे ती त्याच्यावर फक्त परत सेम टू सेम कॉपी करत आहे असं तिला वाटत होतं. हा तिच्यासाठी गेम होता, खेळ होता. किंबहुना शब्द म्हणून काही असतं हे तरी मला कुठं ठाऊक होतं. किंबहुना म्हणजे ॲक्च्युली शब्द, वर्ड म्हणजे काहीतरी आहे. वर्ड असतात, मग त्याची सेंटेन्स बनतात. हे मला कुठं माहीत होतं की काय शिकणं म्हणजे काय किंवा लिहिणं म्हणजे काय, हे तिला काहीच माहीत नव्हतं. मी फक्त बोटांनी बाईचं अनुकरण करत होते. ती फक्त बाई जे सांगत होती होत्या बोटांनी करून दाखवत होत्या, उंगलियों से दिखा रही थी, वो इमिटेट कर रही थी. ओके, अनुकरण करणे म्हणजे इमिटेट. ते फक्त ते त्याचं अनुकरण करत होती. नंतरच्या दिवसात मी ह्याच पद्धतीनं पिन, हॅट, कॅप असे कितीतरी शब्द आणि बसणं, उभं राहणं, चालणं अशी थोडी क्रियापदं शिकले ना. शब्द आणि क्रियापदे म्हणजेच नाऊन, पिन असते ना आपली, आपण टाचणी म्हणतो ती, हॅट म्हणजेच टोपी, कॅप, अशा डिफरंट टाईप्स ऑफ टोपी वगैरे कॅप असतात त्या, ती शब्द शिकले. बसणं म्हणजे टू सिट, उभं राहणं, टू स्टँड, चालणं, टू वॉक, अशी थोडी क्रियापदं म्हणजे वर्ब. म्हणजे तिने फक्त शिकवायला सुरुवात केली, ते फक्त शब्दच नाही तर नाव, क्रियापदं, हे सगळं नाऊन, प्रोनाऊन वगैरे सगळं तिला शिकवलं. ओके, तर ती हळूहळू ते शिकू लागली. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की ती कशा प्रकारे हेलन केलरला ॲनी सुलिव्हान शिकवत, हे बोटांनी किंवा टच करून. बरेच दिवस आईबरोबर राहून प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव असतं हे माझ्या लक्षात आलं. आणि मग खूप दिवस आईबरोबर नेहमी राहून राहिल्यामुळे प्रत्येक वस्तूला म्हणजे कुठल्याही वस्तूला काय असतं, नाव असतं. कुठली वस्तू म्हणजे थिंग्स, त्याला नाव असतं हे माझ्या लक्षात आलं. एक दिवस मी माझ्या नव्या बाहुलीशी खेळत असतानाच बाईंनी माझी जुनी चिंध्या झालेली बाहुली माझ्या मांडीवर ठेवून पुन्हा हातावर लिहिलं. एक दिवस काय झालं की हेलन केलर तिच्या नवीन बाहुलीशी, म्हणजे जुनी पण होती, तिने ती तोडली होती, त्याच्या चिंध्या झालेल्या होत्या, म्हणजे टोटली ती खराब झालेली होती. आणि ते चिंध्या म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कपडा आपण फाडतो आणि त्याचे पीस बनवतो, तशा प्रकारे अनेक पीसमध्ये ती बाहुली तुटलेली होती. तर मी बाहुलीशी खेळत असताना बाईंनी माझी जुनी ती चिंध्या म्हणजे टोटली अशी तुकडे झालेली बाहुली माझ्या मांडीवर, ओके, मांडी म्हणजे लॅपवर आणून ठेवून पुन्हा हातावर लिहिलं. तिने परत हातावर लिहिलं की DOLL म्हणजे डॉल. दोन्ही बाहुल्यांना शब्द एकच. त्याआधी MUG मग आणि WATER म्हणजे वॉटर. तर मी हट्टानं म्हणायची. म्हणजे आता ती अगोदर काय शिकली होती, MUG मग, WATER हे सगळं तिला माहीत होतं. हट्टानं म्हणजे जिद्दीनं ती म्हणत होती. आणि तर तिच्या लक्षात आलं की दोन्ही बाहुल्यांना एकच शब्द म्हणजे खाणाखुणा करत. ती म्हणायची म्हणजेच काय, टोटली बोलायची का नाही, खाणाखुणा करणं म्हणजे इशाऱ्याने बोलत होती, विथ द फिंगर्स. ओके, माझा हा गोंधळ बघून
त्यांचा हिरमोड झाला आणि त्यांनी तो विषय तेवढ्यावरच ठेवला. आता तिचा गोंधळ झालेला आहे की पहिली जी बाहुली होती त्याला पण डॉल आणि हे जे दाखवले त्याला पण डॉल शब्द. जी व्यक्ती बघू शकत नाही, सपोज मी तुम्हाला डोळे बंद करून सांगितलं वस्तू जी तुम्ही कधीच बघितली नाही ती वस्तू आणून दिली, 2-3 वस्तू आणून दिल्या आणि सांगितलं एकचं नाव सांगितलं, तुम्ही गोंधळून जाणार की हे काय एकच वस्तू, एक वस्तू वेगवेगळ्या आणि नाव एकच. तशा प्रकारे तिचा गोंधळ झाला की पहिली पण दिली होती ती डॉलच होती आणि ही काय आज नवीन आणून दिले ते पण म्हणजे तुकडे तुकडे झालेले आहेत, ती पण डॉल कशी असू शकेल. डॉल पूर्ण होती जी हातामध्ये ती खेळत होती, त्यामुळे तुकडे करून आणून दिलेली जी डॉल होती ती दिल्यानंतर तिचा गोंधळ झाला. म्हणजे शी वॉज कन्फ्युज्ड की हे तुकडे तुकडे आहेत तरी डॉल कसं मग. ओके, त्यामुळे तिचा हिरमोड झाला. हिरमोड म्हणजे टू बी डिसअपॉइंटेड. ओके, डिसअपॉइंट झाली आणि तो विषय काढून टाकला. त्यांनी तो विषय काय केला, तो टॉपिक दूर ठेवला की आज हिला हे डॉलबद्दल काही परत सांगून फायदा नाही कारण ही कन्फ्यूज झालेली आहे. पुन्हा काहीतरी तानमान बघून हे शब्द तानमान म्हणजे मूड बघून. हां, आफ्टर सम टाईम आपण कधीतरी तिचा मूड बघून शब्द हे शिकवावेत असं त्यांनी ठरवलं असावं. आता पुन्हा बाहुलीवरून त्यांचं शिकवणं सुरू झालं होतं. त्याचं ते पुन्हा पुन्हा सांगणं सहन न होऊन मी माझी नवी बाहुली हिसकावून जमिनीवर आपटली. जेव्हा ते परत परत बाहुलीवरून शिकवणं सुरू झालं की ती तुटलेली बाहुली पण दिली आणि नवीन बाहुली पण, तेव्हा ती गोंधळून गेली आणि मग तिने तेच पुन्हा पुन्हा सांगणं म्हणजे हेलन केलं तिला परत परत इशाराने उंगली के जरिये बोटांच्या इशाऱ्याने किंवा बोटं जुळवून त्यांची बोटांची अरेंजमेंट करून व्यवस्थित तिला समजवण्याचा परत परत सांगत होती. पुन्हा पुन्हा म्हणजे अगेन अँड अगेन शी वॉज टीचिंग दॅट सेम थिंग. तेव्हा ती कंटाळली की तिला राग आला आणि तिला ते सहन झालं नाही आणि म्हणून तिने काय केलं, नवीन बाहुली कोणी हेलन केलरने मी माझी म्हणजे हेलन केलर म्हणते मी माझी बाहुली किंवा डॉल हिसकावून म्हणजे खेचली, पुल करून हातातून जमिनीवर आपटली, फेकून दिली. त्या बाहुलीचे तुकडे तुकडे होऊन माझ्या पायाशी पडलेले मला जाणवल्यावर मला उकळ्या फुटू लागल्या. उकळ्या फुटणं म्हणजे आनंद झाला, बरं झालं एकदा तुटून गेली. बाहुलीचे तुकडे तुकडे तिच्या पायाला जाणवलं. ओके, नियर द लेग्स तिच्या पायाजवळ पडल्यामुळे त्या लक्षात आलं की ही काय झाली आता तुकडे झालेले आहेत बॉलचे. म्हणून तिला आनंद झाला की बाबा आता ही टीचर मला यावरून परत परत काय शिकवणार नाही, म्हणून तिला एक बरं वाटलं, आनंद झाला आणि ती उकळ्या फुटून आपण म्हणजे जसं नाचतो ना आनंदाने तसं ती एकदम खुश झाली की आता कदाचित ही टीचर मला या बाहुलीबद्दल परत शिकवणार नाही. वाटलं बरं झालं, एकदाची पिढा गेली. म्हणजे तिला वाटलं बरं झालं, पिढा गेली म्हणजे कटकट गेली, टेन्शन गेलं. परत 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 टीचर काय करत आहे, त्या डॉलवरूनच शिकवत आहे आणि ती तुटलेली दाखवत आहे, परत फ्रेश म्हणजे नवीन बाहुली दाखवत आहे. त्यामुळे ती काय झाली होती, कन्फ्यूज झाली होती. म्हणून तिला बरं झालं, इथली ना ते बरं झालं, एकदाची पिढा गेली म्हणजे कटकट गेली. एवढा थयथयाट करूनही ना खंत ना खेद असाच माझा आविर्भाव होता. थयथयाट म्हणजे एवढा नाटक, एवढा ड्रामा करून काय केलं, ड्रामा जी बाहुली तोडली आणि उकळ्या फुटू लागल्या म्हणजे जोरजोराने एकदम आनंदाने उड्या मारू लागली ती, तरीसुद्धा हे सगळं करून ना खंत ना खेद म्हणजे ना वरी रिग्रेट म्हणजे काही वाटत नव्हतं तिला की दुःख नाही किंवा थोडंसं वाईट वाटत नाही, काहीच. तिचा आविर्भाव म्हणजे फिलिंग्स तिच्या चेहऱ्यावर काहीच दिसून येत नव्हत्या. तिचा तर आविर्भाव म्हणजे स्वभाव किंवा ते एक प्रकारची नेचर किंवा फिलिंग ती तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. ती बाहुली माझी आवडती होती ना. माझ्या निश्चल अंधाऱ्या जगात हळूवार भावना कुठून उगवणार. आता ती बाहुली ती हेलन केलरची खूप आवडती होती, पण ती म्हणते की माझ्या निश्चल म्हणजे स्टिल अशा की ज्यामध्ये काही लाईफच नाही आहे माझ्या जीवनामध्ये, माझ्या लाईफमध्ये अंधारं जग आहे. अंधारं म्हणजे टोटल ब्लाइंड, टोटल ब्लॅक, की जिथे मला प्रकाश म्हणजे काय माहीत नाही, हॅपीनेस म्हणजे काय माहीत नाही, काहीच मी एन्जॉय करू शकत नाही. अशा माझ्या जगामध्ये म्हणजे माझ्या लाईफमध्ये हळूवार भावना कुठून उगवणार. म्हणजे हळूवार म्हणजे सॉफ्ट, एकदम डेलिकेट अशा फिलिंग्स माझ्यामध्ये येणार कुठून. कारण जी नॉर्मल एखादी व्यक्ती असते
तिच्यात सुद्धा खूप राग असतो. ती एकदम रागावते. थोडंसं काही एक्स्ट्रा आपण शिकवायला गेलो किंवा सांगायला गेलो तर. हिला तर दिसतच नव्हतं, बोलता येत नाही, बघता येत नाही, ऐकू येत नाही. अशा व्यक्तीच्या कडून आपण एक्सपेक्ट कशा करू शकतो फिलिंग्स, की सॉफ्ट कॉर्नर तिच्याकडे. अशी मुलं कशी असतात, एकदम थोडीशी स्टबन असतात किंवा हायपर असतात. ओके, त्यामुळे त्यांच्याकडे ह्या भावना किंवा फिलिंग्स कुठून येणार, उगवणार म्हणजे येणार कुठून. बाईने मात्र बाहुलीचे ते तुकडे झाडून शेकोटीजवळच एका बाजूला लोटले. पण त्या ॲनी सुलेवानने ते बाहुलीचे तुटलेले तुकडे काय होते, झाडले. म्हणजे झाडू घेऊन ते एका शेकोटी तिचे चित्रामध्ये बघू शकता तुम्ही, शेकोटी आहे तशा प्रकारे घरामध्ये पूर्वी कायची शेकोटी असायची. ओके, तर फॉरेन कंट्रीज म्हणजे स्पेशली त्यांच्या घरामध्ये असे असतात, कारण तिथे थंडी असते. मग अशा वेळेला त्यात शेकोटीजवळ तिने ते नेऊन ठेवले. माझी डोकेदुखी गेल्यानं मलाही हायसं वाटलं. डोकेदुखी गेली म्हणजे ते एक बरं झालं, हे टेन्शन गेलं. माझं डोकं दुखत होतं या बाहुलीमुळे आणि सारखं सारखं तेच तेच टीचर शिकवत होती. म्हणून तिला काय वाटलं, माझी डोकीदुखीच एकदा गेली म्हणजे कटकट गेली. मला हायसं वाटलं म्हणजे टू बी ॲट पीस, पीसफुल वाटलं, शांत वाटलं, चांगलं वाटलं, बरं वाटलं. बाईनी माझी हॅट माझ्या हातात ठेवल्यावर मी ओळखलं, आता बाहेर छान उबदार उन्हात जायचंय. ॲनी सुलेवानने बाईनी काय केलं, तिच्या हातामध्ये तिची हॅट होती नेहमीची ती दिली. आणि तिने लक्षात आलं की म्हणजे ते लोक बाहेर जाताना काय करतात, हॅट घालतात. तेव्हा तिने लगेच ओळखलं की आता आपल्याला कुठेतरी बाहेर जायचंय, छान उबदार. घरामध्ये थंडी होती ना, आता उबदार म्हणजे उन्हामध्ये अशा हॉट अशा उन्हामध्ये जायला मिळेल असं तिला लक्षात आलं. या विचारानं मी पुन्हा आनंदानं टुणटुण उड्या मारू लागले. असा विचार आल्याबरोबर ती हेलन केलर आनंदानं टुणटुण उड्या म्हणजे जोरजोराने उड्या मारू लागली. पाऊल वाटेनात आम्ही विहिरीपाशी आलो. विहिरी म्हणजे वेल. ओके, तर तिने हेलन केलरने तिला पाऊल वाट म्हणजे छोटा रस्ता, लेन. ओके, त्या रस्त्यावरून किंवा लेन म्हणून तिने कुठे आणलं तिला, विहिरीपाशी म्हणजे नियर द वेल ती घेऊन आली. इथंही हनिस्कल वेलींच्या जाळ्या होत्या. या ठिकाणी सुद्धा फर्स्ट पिक्चरमध्ये तुम्हाला चित्रामध्ये मी दाखवलेलं आहे ना, हनिस्केल, त्या फुलांच्या वेल स्क्रिपर त्या इथे पण होत्या आणि त्याला पण फुलं आलेली होती. त्यांच्या जाळ्या होत्या म्हणजेच खूप अशी फुलं आहेत आणि त्याच्यामधून अगदी कुठून तरी असं वाट काढत ते काय ऊन त्याच्यामधून येते पडत आहे, अशा त्याला जाळ्या म्हटल्या. म्हणजे इतकी फुलेली आहेत की थोडं थोडं असं मधून मधून ऊन पडत आहे. त्यांच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. सुगंध, वास, फ्रेग्रन्स सगळीकडे दरवळत म्हणजे स्प्रेड झाला होता. कोणीतरी विहिरीतून पाणी काढत होतं. त्या विहिरीतून, वेलमधून पाणी काढत होतं. पाण्याच्या धारेत, आता इथे तुम्हाला चित्रामध्ये वेल वॉटरने पण त्या बोरिंगचं जे पाणी आहे ते पाणी दिसत आहे. म्हणजे धार म्हणजे ते वॉटर पोरिंग होत आहे. त्यामध्ये बाईनी काय केलं, म्हणजे ॲनी सुलेवानने माझा हात धरला. म्हणजे कोणाचा, हेलन केलरचा हात धरला. तो पाणी जिथून पडत होता त्या पाण्याखाली हात धरला आणि मग एका हातावरून अजून थंडगार पाण्याचे ओघळ वाहत असतानाच बाईंनी त्याच हातावर बोटांनी शब्द लिहिला, वॉटर. ओघळ म्हणजेच काय, तुम्ही नळाखाली किंवा पाण्याच्या कुठल्या टॅपखाली जर हात पकडला पाणी पडत असताना, तर तो पाणी जो पोरिंग होतं किंवा तुमच्या पाणी हातावर पडते त्याचे ओघळ म्हणजे पाणी ते पोरिंग होत असताना त्याला म्हणतात ओघळ. तर हातावरून पाणी पडत असतानाच त्याच हातावर जिथे पाणी पडत होतं त्याच हातावर ॲनी सुलेवाननी बोटांनी काय लिहिलं, WATER. सावकाश, आधी सावकाशमध्ये एकदम स्लोली तो वर्ड लिहिला. मग झरझर म्हणजे आधी त्यांनी सावकाश लिहिलं आणि मग झरझर म्हणजे फास्ट. WATER असं हळूहळू सावकाश लिहिला आणि मग पटापट लिहिला. मी एकदम निश्चल उभी राहिली. निश्चल म्हणजे स्टिल, एकदम शांत अशी उभी राहिली हेलन केलर. माझं सगळं लक्ष बाईंच्या बोटांच्या हालचालीवर एकवटलं होतं. आता हेलन केलरचं सगळं लक्ष कुठे होतं, बाईंची बोटं जी तिच्या हातावर लिहत होती ना, WATER, त्याच्यावरती हालचाल, ती मुवमेंट त्याच्यावर एकवटलं होतं. म्हणजे स्टिल किंवा स्थिर झालं होतं. टोटली ती इनग्रॉस्ड होती कशामध्ये, की बाई माझ्या हातावर बोटांनी काय लिहित आहेत.
त्या बोटांची हालचाल ती बघत होती. म्हणजेच काय, एक्झॅक्टली ऑब्झर्व करत होती. म्हणजेच काय, तिला दिसत नव्हतं पण ती फील करत होती, जाणवत होतं तिला, त्याच्यावर तिचं लक्ष होतं. ते काय की इतके दिवस आपण काहीतरी विसरून गेलो होतो याची अस्पष्ट जाणीव झाली, की आपण सो मेनी डेज आपण काय झालं होतं, काहीतरी विसरून गेलो होतो. हां, समथिंग वी फॉरगॉट असं तिला वाटलं. याची अस्पष्ट जाणीव म्हणजे तिला म्हणजे काहीतरी फील झालं. आणि गमावलेली मेमरी, स्मृती म्हणजे मेमरी गमावलेली म्हणजे लॉस झालेली किंवा विसरून गेलेली मेमरी परत येण्यातला थरार मी अनुभवला. थरार म्हणजे थ्रिल. तिने ते पाणी हातावर पडत असताना टीचरने जे त्याच्यावर अक्षरं लिहिली, वर्ड्स लिहिला, ते तिला त्याच्यामुळे तिच्या बॉडीमध्ये किंवा तिला एक थरार किंवा थ्रिल तिने एक्सपिरियन्स केला. WATER, वा. आणि भाषेचा कोडं एकदम माझ्यासमोर जसं उलगड. आणि तिने थोडासा आवाज पण करायला सुरुवात केली, व. आणि भाषेचं कोडं म्हणजे सिक्रेट, त्या लँग्वेजचं सिक्रेट. इतके दिवस ती बोलू शकत नव्हती, पण तिला आता हे कोडं म्हणजे एक पझल, ओके, तिच्या समोर काय झालं, उलगडलं म्हणजे सॉल्व झालं, की तिला थोडं थोडं बोलू लागली ती. आणि तिला समजलं की भाषा काय एक्झॅक्टली कशी बोलतात हे तिला लक्षात आलं किंवा तिला उलगडलं म्हणजेच समजलं. अरेच्छा, पाणी म्हणजे आपल्या हातावरून थंडगार नाचत उसळत काहीतरी जातं. ते नाव शी रिअलाइज की वॉटर इतके दिवस आपण बोलत होतो किंवा माहीत असेल, पण हे वॉटर म्हणजे काय, अरेच्छा म्हणजे अरे वा, की पाणी आपल्या हातावरून थंडगार, कोल्ड असं वॉटर नाचत जाते. म्हणजे ते पाणी बघा हळूहळू जात नव्हतं, ते फास्ट असं पोरिंग होत होतं. असं काहीतरी नाचत उसळत म्हणजेच काय, असं उड्या मारत जाणारं असं तिला फील झालं, जाणवलं. हेच ते पाणी म्हणजे ते वॉटर काय असं तिला लक्षात आलं. त्या एका जिवंत चैतन्यमय शब्दानं माझ्या आत्म्याला जशी जाग आली. ते एका जिवंत म्हणजे पहिले ती शिकवत होती जेव्हा ॲनी सुलेवान तिला, तेव्हा ती बोटांनी फक्त तिच्या इशाऱ्यावर म्हणजे हाताचे बोटांनी काय करत होते, अक्षरं जुळवत होती. ओके, विथ द फिंगर्स ती काय करत होती, तिला वर्ड्स जॉईन करून सांगत होती. पण आज तिने एक्सपिरियन्स घेतला की वॉटर म्हणजे काय, हे जिवंत म्हणजे लाईफ, चैतन्य म्हणजे म्हणजे काय, लाईफली असं तिने आज शब्दांनी माझ्या आत्म्याला, अशा शब्दाने त्या ॲनी सुलेवानने मला काय केलं, लाईफली काहीतरी दाखवलं. म्हणजे वॉटर म्हणजे काय हे एक्सपिरियन्स करून त्या पाण्याखाली हात धरून दाखवल्यामुळे मला कळलं की पाणी म्हणजे काय आहे. ह्या शब्दाने मला आत्म्याला म्हणजे असं मला जाग आली. म्हणजेच काय, खरोखर ती झोपेत होती का, की ती कळलं की प्रत्येक वस्तूंना काय हे नाव आहे आणि अशा अनेक वस्तू आहेत. प्रकाश, आशा, आनंदाची उधळण केली, मुक्त केलं. म्हणजे प्रकाश, आशा, तिच्या लाईफमध्ये एक प्रकारे लाईट, आशा, होप्स, आनंदाची उधळण म्हणजे आनंद म्हणजे हॅपीनेस, उधळण केली म्हणजे टोटली तिला खूप आनंद तिच्या लाईफमध्ये आज आला होता. आणि तिला मुक्त केलं होतं. मुक्त म्हणजे फर्स्ट शी वॉज लिटिल बिट अशा मुली कशा असतात, एकदम स्टबन असतात किंवा एकदम रेस्टलेस किंवा हायपर असतात. आज तिला मुक्त केलं होतं म्हणजे शी वॉज फ्री. आता ती शिकण्यासाठी अनेक नवीन नवीन शब्द लर्न करण्यासाठी किंवा त्या शब्दांशी खेळण्यासाठी रेडी झाली होती किंवा तयार झाली होती. अजूनही तसे या वाटेत बरेच अडथळे होते, पण लवकरच ते दूर होणार होते. नाव शी रिअलाइज की माझ्या या वाटेमध्ये म्हणजे माझ्या या वेमध्ये व्हॉट एव्हर आय एम लर्निंग किंवा मी जे शिकत आहे यामध्ये अजून बरेच काहीतरी अडथळे म्हणजे डिफिकल्टीज येणार आहेत. पण लवकरच, बट सडन मीन्स व्हेरी फास्ट किंवा व्हेरी सून त्या दूर पण होणार आहेत असं तिला रिअलाईज झालं. की जर मी असं शिकण्याचा प्रयत्न केला तर किती अडथळे म्हणजे डिफिकल्टीज आहे तर त्या लगेच दूर पण होणार असं तिला कॉन्फिडन्स आला. त्यामुळे कारण ती आता नवीन नवीन वर्ड शिकू लागली होती. विहिरीपासून मी परतले तेव्हा मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झालं होतं.
म्हणजे आता ती विहिरीवरून त्या वेलच्या जागी गेली होती, तिथून ती परतली म्हणजे रिटर्न आली घरी. तेव्हा मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी म्हणजे नाव शी रिअलाइज की मी करू शकते. आणि आतुर झालं होतं म्हणजे एक्सायटेड होती ती नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी. नाव शी वॉज रेडी. पहिले तिला डॉलमुळे ती काय झाली होती, थोडीशी कन्फ्यूज झाली होती ना, पण आता ती काय झाली होती, थोडीशी एक्सायटेड झाली होती की मी शिकू शकते, मी करू शकते. आता प्रत्येक गोष्टीला नाव होतं आणि नावानावातून उमलत होता एक एक नवा विचार. तिच्या लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला नाव आहे, काहीतरी नेम आहे. आणि प्रत्येक नावानावातून म्हणजे प्रत्येक नावामध्ये हर एक नाम से उमलत होता एक एक नवा विचार. म्हणजे नवीन विचार. फॉर एक्झाम्पल, जर तिने बघितलं वॉटर दाखवलं म्हणजे ती बघू शकत नाही, पण फील केलं म्हणजे नवीन विचारात. म्हणजे पाणी हे कसं असतं, लिक्विड टाईप असतं. सपोज तिला आता डॉल दाखवली असेल तेव्हा नवीन विचार. ही डॉल म्हणजेच काय, तिचा शेप वेगळा असतो. तिला सपोज नवीन फ्रॉक वगैरे घातलं असेल, ज्या केसावरून तिने हात फिरवलं असेल, तर समथिंग डिफरंट विचार. म्हणजे प्रत्येक नाव तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये कसा विचार येतो, तर फुल मी म्हटलं तर तुम्ही फुलाचा विचार करणार. अनेक टाईपची फुलं तुमच्या डोक्यात येणार, म्हणजे तो विचार. म्हणजे तिला कळलं की प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीचं नाव घेतल्यानंतर नावानावातून काय असतं, नवीन विचार येत असतो, नवा विचार मनात येत असतो. घरात आल्यावर मी स्पर्श करायची ती प्रत्येक वस्तू जशी स्पर्शागणिक चैतन्यानं थरारायची. घरात आल्याबरोबर ती काय करायला आल्यावर प्रत्येक वस्तूला ती टच करू लागली आणि त्या प्रत्येक स्पर्शागणिक म्हणजे प्रत्येक टच बरोबर ती चैतन्यानं थरथर म्हणजे थ्रिल एक प्रकारचं तिला एक नवीन असं एक्साइटमेंट व्हायची की आता हा शब्द किंवा हे वस्तू बघितली मी, हे मला लक्षात आलं. प्रत्येक स्पर्शागणिक, प्रत्येक टचमुळे तिच्या बॉडीमध्ये किंवा तिच्या मनामध्ये एक थ्रिल असं यायचं. मला जशी एक वेगळीच नवी दृष्टी मिळाली होती. आता तिला दृष्टी म्हणजे ती आंधळी होती, पण एक नजर. शी वॉज ब्लाइंड बट नाव शी रिअलाइज की आपल्याला एक वेगळी दृष्टी आलेली आहे. दृष्टी म्हणजे नजर दिलेली भगवान ने, म्हणजे अलग टाइप की नजर दी है कि हाथ से क्यों ना हो लेकिन मैं पहचान सकती हूँ हर चीज़ को टच करके. शी वॉज टेकिंग दॅट एक्सपिरियन्स हर एक चीज़ को टच करके. तर आता त्या दृष्टीतून मी सगळं पाहत होते. उस अलग नज़र से वो देख रही थी. वो देख नहीं सकती थी, फिर भी ब्लाइंड होके टच करके एक अलग शी रिअलाइज नाव की हर एक चीज़ को नाम होता है, हर एक चीज़ अलग होती है. आणि ती टच करून काय करत होती, त्या दृष्टीतून मतलब उस नज़र से वो सब देख रही थी. हाथ लगा के वो एक अलग नज़र. हाँ, फॉर एग्जाम्पल कि सी नाउ वी कैन सी, दैट्स वाई वी नो ऑल द थिंग्स एंड ऑल. बट अपनी आंखें बंद करके अगर तुम्हें कोई नई चीज़ मैंने दिखाई, सपोज अगर दे दी हाथ में, तो यू विल वॉट, वो उस नज़र से तुम देखोगे. कि मैंने बोला हाँ फूल है तो फूल की नज़र से देखेगी. मैंने कहा हाँ बुक है तो बुक की नज़र से. यू अंडरस्टूड वॉट एवर आई एम गोइंग टू टेल यू ऑल, यू आर गोइंग टू थिंक अबाउट डैट. और उस तरह से सोचेंगे. उसी तरह वो हाथ लगाते गई, हर चीज़ को टच करते गई, उस नज़र से वो देखने लगी. दारापाशी आल्यावर मला मी मोडलेल्या बाहुलीची आठवण झाली. दरवाजाजवळ आल्याबरोबर नियर द डोर वेन शी केम शी रिअलाइज की तिला आठवण झाली, म्हणजे शी रिमेंबर की तिने मोडली होती बाहुली, तोडली होती. चाचपडत शेकोटीजवळ लोटलेल्या बाहुलीची तुकडे मी गोळा करून उचलले. चाचपडत, वॉट इज चाचपडत, अगर लाईट नाही आहे, बिलकुल अंधेरा आहे आणि तुम्हाला सपोज तुम्ही बसल्यात सोफ्यात किंवा हॉलमध्ये आणि तुम्हाला किचनमध्ये जायचं आहे, तर तुम्ही चाचपडत जाणार. म्हणजे अगदी हाताने असं शोधत की कुठे काय लागतं का, टेबलाचा फटका लागेल किंवा कुठली वस्तूमध्ये असेल त्याचा आपल्याला टच लागतं का, हे बघत हळूहळू तुम्ही ढूंढते हुए जाते है ना, त्याला म्हणतात चाचपडत. तर ते ढूंढते हुए मतलब अंधेरा, जैसे नाउ वी कैन सी बट शी वॉज ब्लाइंड तो उसके लिए पूरा अंधेरा. ती त्या शेकोटीजवळ मतलब जहाँ पे शेकोटी थी शी वेंट देअर. स्लोली ती गेली आणि लोटलेले मतलब टीचरने, त्या ॲनी सुलिव्हनने झाडूने ते लोटले होते, म्हणजे त्या साईडला करून ठेवले होते शेकोटी जवळ ते तुकडे. तिने ते गोळा केले म्हणजे कलेक्ट केले. तुकडे जोडून पाहत पुन्हा त्याची बाहुली करण्याचा मी कसोशीने प्रयत्न करतले. आणि ते तुकडे आता तुकडे जोडण्याचा प्रयत्न करत, म्हणजे त्या तुकड्याने ती परत बाहुली तयार करण्याचा कसोशीने, म्हणजे खूप अगदी असं स्ट्रॉंग किंवा खूप प्रयत्न करत होती कसोशीने. म्हणजे एकदम प्रयत्न करणे किंवा अगदी मन लावून
प्रयत्न करत होती की ते तुकडे जॉईन करायचे आणि परत बाहुली तयार करण्याचा ते प्रयत्न करत होती. आता माझ्या हातून घडलेल्या चुकीची जाणीव होऊन माझे डोळे भरून आले. नाव शी रिअलाइज, हेलन केलरला लक्षात आलं की माझ्या हातून मोठी चूक झाली आहे. मी रागाने ती बाहुली तोडली आहे. म्हणून तिला ती चुकीची मिस्टेकची तिला काय झालं, जाणीव झाली, रिअलाइज झालं आणि तिचे डोळे भरून आले. म्हणजे तिच्या डोळ्यात पाणी आलं, अश्रू आले, टिअर्स. पहिल्यांदाच मला खऱ्या अर्थानं पश्चाताप झाला. फर्स्ट टाइम शी वॉज फीलिंग सॉरी. हां, पश्चाताप झाला म्हणजे टू फील सॉरी फॉर, म्हणजे तिला खरोखर वाईट वाटलं की मी असं करायला नको होतं. इट वॉज रॉंग. ओके, व्हॉट एव्हर आय डिड दॅट वॉज रॉंग असं तिला जाणवलं. फार वाईट वाटलं आणि तिला खूप वाईट वाटलं. ती मुलगी तशी नव्हती. हेलन केलर ही वॉज नॉट लाईक दॅट. शी वॉज व्हेरी मच लाईक, यू कॅन से, अशी मुलं कशी असतात, रेस्टलेस असतात आणि खूप गोंधळ घालतात, स्टबन असतात. ओके, आवाज करत, म्हणजे त्यांना जेव्हा कळत नाही कोण काय बोलत आहे, तिला ते दिसत पण नव्हतं, बोलता येत नव्हतं. त्यामुळे अशी मुलं कशी असतात, रेस्टलेस. आणि ती तशी नव्हती वाईट वाटण्यासारखी, पण आज तिला रिअलाईज झालं आणि तिला त्या गोष्टीचं वाईट वाटलं. त्याच दिवशी मी खूप नवे शब्द शिकून घेतले. शी वॉज व्हेरी एक्सायटेड आणि म्हणून तिने त्या दिवशी बरेच शब्द, नवीन नवीन शब्द त्या बाईकडून शिकून घेतले. ते सगळेच काही नेमके कोणते ते आता आठवत नाही. म्हणजे शी डिड नॉट रिअलाइज नाव, म्हणजे आता तिला रिमेंबर नाव. आज ती म्हणते की नाव आय डोंट रिमेंबर विच वर्ड आय लर्न दॅट टाईम. नेमके म्हणजे एक्झॅक्ट वर्ड आय डोंट नो, आय डोंट रिमेंबर नाव. पण बट इन दॅट वर्ड्स, ओके, ते जे वर्ड्स होते त्यामध्ये आई, बाबा, बहीण म्हणजे मदर, मम्मी, डॅडी, सिस्टर, बाई, टीचर, हे शब्द होते. एवढं म्हणजे निश्चित म्हणजे शुअर. आय एम शुअर सो मेनी वर्ड्स आय लर्न दॅट टाईम, बट नाव आय रिमेंबर दिस वर्ड. इट वॉज शुअर की दिस वर्ड्स वर देअर इन दॅट वर्ड वॉट एव्हर आय लर्न दॅट टाईम. आयुष्यात नव्यानं आलेल्या या शब्दांनी माझ्या भावविश्वात पालवी फुटली. आयुष्यामध्ये म्हणजे माझ्या लाईफमध्ये नवीन आलेल्या न्यू वर्ड्स या आल्यामुळे माझ्या भावविश्वात, माझ्या लाईफमध्ये पालवी फुटली म्हणजे ब्लूम, एक आनंद निर्माण झाला की मी शिकू शकते, मी करू शकते. हा आनंद तिच्यात आला. म्हणजे विचार करा, आपण जर ब्लाइंड असतो तर आपण किती म्हणजे विचार पण करू शकत नाही. पण ती ब्लाइंड असताना, डेफ डम्प असताना सुद्धा तिच्या मनामध्ये पालवी फुटली, म्हणजे ब्लूम्ड. म्हणजेच काय, तिला रिअलाईज झालं की आय कॅन डू नाव, आय कॅन लर्न. तो दिवस माझ्या दृष्टीनं फार नाट्यमय होता. दॅट डे वॉज द, नाट्यमय म्हणजेच एक ड्रामा टाईप दिवस होता. एक वेगळाच अनएक्सपेक्टेड असा दिवस होता. रात्री मी माझ्या चिमुकल्या पलंगावर झोपी गेले. चिमुकला म्हणजे ती छोटी होती म्हणून छोटा पलंग, ओके, त्या पलंगावर झोपी गेले. तेव्हा माझ्या इतका दुसरा आनंदी जीव कुठे सापडला नव्हता. तिला असं वाटत होते की मी आज इतकी आनंदित आहे की माझ्या इतकी आनंदी हॅपी मुलगी कुठेच सापडणार नाही. दॅट मच शी वॉज हॅपी की मी सगळ्यात हॅपी, आनंदी आहे की माझ्यासारखी दुसरी आनंदी मुलगी कुठे दिसणार नाही. दिवसभराच्या आनंददायी आठवणी पुन्हा पुन्हा मी आठवत राहिले की दिवसभरामध्ये, फुल डेमध्ये जेवढ्या मी वर्ड्स लर्न केले, काय काय केलं, ते सगळं आनंदाच्या आठवणी ते मी रिमेंबर करत होते किंवा आठवत होते. आणि मग आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवतंय याची उत्कंठा लागून राहिली होती. लाईफमध्ये फर्स्ट टाईम वेन टुमॉरो विल कम, उद्या कधी येतोय आणि परत नवीन नवीन मी शब्द कधी शिकते, अशी तिला उत्कंठा, म्हणजेच काय, उत्सुकता, क्युरियस. ओके, टू बी क्युरियस अबाउट, क्युरियासिटी आपण म्हणतो ना, की कधी एकदा. बिफोर दॅट व्हॉट, हाऊ शी वॉज, तिला काहीच माहीत नव्हतं की मी शिकणार आहे किंवा शिकू शकते. पूर्ण अंधेरा होता, पूर्ण ब्लाइंड. ओके, पुरा काळोख, की तिला माहीतच नव्हतं मी शिकणार किंवा मोठी होणार, काय होणार इन फ्युचर माझं, तिला माहीत नव्हतं. आणि ती उद्याची वाट बघतच नव्हती, बिकॉज हर डे वॉज सेम, एव्हरी डे वॉज अ सेम. टुमॉरो ऑल्सो, टुडे ऑल्सो, अँड डे आफ्टर, डे बिफोर ऑल्सो. म्हणजे जो आज दिवस आहे तो उद्या सेम होणार होता, कारण कोणी शिकवायला नव्हतं, ती नवीन शब्द शिकतच नव्हती. सेम रुटीन लाईफ होतं. पण आज तिला तिच्या लाईफमध्ये जाणवलं की मी काय करू शकते, शिकू शकते. म्हणून ती उद्याची वाट बघत राहिली. याची उत्कंठा, म्हणजे क्युरियस होती ती की की उद्याचा दिवस कधी येईल. तर या पाठातून आपण काय शिकलो की आपल्याकडे जे आहे
त्याचा आपण फायदा म्हणजे आपण बोलू शकतो, बघू शकतो, लिहू शकतो, सगळं काही करू शकतो. तरीसुद्धा आपण अभ्यास, स्टडीज किंवा कुठल्याही कामामध्ये ऑलवेज कंप्लेन, ऑलवेज ग्रंबल. येस, तर तसं न करता आपणसुद्धा काहीतरी लाईफमध्ये करू शकतो. हा पॉझिटिव्हनेस आपल्यामध्ये असला पाहिजे. जसे हेलन केलर काय पूर्ण टोटली ब्लाइंड, डेफ अँड डम, तरीसुद्धा तिने ती बॅचलर ऑफ आर्ट्स डिग्री तिने हासिल केली. ओके, तर आपणसुद्धा लाईफमध्ये काहीही करू शकतो. तर यावरून आपण ह्या पाठावरून काय शिकलो, तर आपल्या लाईफमध्ये किती अडचणी, डिफिकल्टीज आल्या तरी आपण प्रयत्न करत राहिलो तर आपलं जे टार्गेट आहे किंवा आपलं जे एम आहे ते आपण हासिल करू शकतो. जो पाठाच्या खाली जो स्वाध्याय आहे आणि अजून दुसरा एक्स्ट्रा जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायचा आहे.